RT ॲडमिशन 2026-27 तर उद्या सकाळी 11 वाजता जी लॉटरी आहे ही जाहीर केली जाणार आहे आणि लॉटरी ऑनलाईन जाहीर केल्या जाणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण पालकवर्ग लॉटरी कशी लागणार याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकतात। तर उद्या म्हणजे 6 तारखेला 11 वाजता एक लिंक देण्यात येणार तुम्हाला आणि ती लिंक यूट्यूबची असणार आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा लॉटरी चेक करू शकणार। आणि लॉटरी लागल्यानंतर पालकवर्गांनी काय करायचं बघू शकतात। तर एका न्यूजपेपरमध्ये याबद्दलची माहिती दिलेली आहे। तर यामध्ये सांगितलेलं आहे की लॉटरी लागल्यानंतर लॉटरीमध्ये जेवढे विद्यार्थी सिलेक्ट होतील समजा, तर त्या विद्यार्थ्यांची जी यादी आहे ही अधिकृत पोर्टलवर जाहीर केली जाणार आहे। म्हणजे तुम्ही सिलेक्ट झालेले आहे किंवा नाही याची जी यादी असणार आहे सिलेक्टेड विद्यार्थ्यांची, ही यादी पोर्टलवर उपलब्ध करण्याचा सुद्धा यामध्ये माहिती दिलेली आहे। तर माहिती कधी अपलोड होणार आणि पालकवर्ग कधी चेक करून बघू शकणार की आपल्या पाल्याचा नंबर लागलेला आहे किंवा नाही, तर हे आपल्याला उद्याला लॉटरी लागल्यानंतर समजणार आहे। कारण की उद्या सायंकाळी सुद्धा याबद्दलची माहिती येऊ शकते किंवा 1 किंवा 2 दिवस सुद्धा याबद्दल म्हणजे आपल्याला चेक करण्यासाठी की आपल्या मुलाचा नंबर लागलेला आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करता येणार आहे। तर यासाठी आता जी उद्या लॉटरी लागल्यानंतर 11 वाजता ऑनलाईनमध्ये लॉटरी लागणार आहे, यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। लॉटरी लागल्यानंतर पालकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेळ देण्यात येणार आहे, यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे बघू शकता। जे कागदपत्र आहे हे आता पुढील यादी जाहीर झाल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरला जावं लागेल आणि तिथून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करू शकता। तर आता जेवढे पालकवर्गांनी फॉर्म भरलेले आहे तर बघू शकता, यंदा राज्यातील 8,701 शाळांमध्ये 1,14,833 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहे। म्हणजे आपण सांगितलं होतं की 1,14,833 जागा आहे की ज्यामध्ये विद्यार्थी प्रवेश घेणार आहे। म्हणजे एवढे विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहे RT मध्ये। आणि यामध्ये किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले हे सुद्धा बघू शकता। तर यासाठी 2,88,000च्या वर जवळपास म्हणजे एवढे फॉर्म हे RTच्या साठी भरण्यात आलेले आहे, म्हणजे पालकवर्गांनी फॉर्म भरलेले आहे। तर यामधून म्हणजे 2,88,000मधून 1,14,000 एवढे विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे उद्याला। ओके, तर यामध्ये 2 लिस्ट लागणार आहे। 2 लिस्टमध्ये बघू शकता, एक डायरेक्ट सिलेक्शनवाली लिस्ट म्हणजे लॉटरीवाली लिस्ट लागणार आहे आणि एक लिस्ट तुमची वेटिंगवाली लागू शकते। जसे की लास्ट इयरला 2 लिस्ट लावलेल्या होत्या। एक लिस्ट होती की जे विद्यार्थी सिलेक्ट केलेले होते लॉटरीद्वारे आणि त्याचप्रमाणे बाकीचे जे विद्यार्थी होते हे वेटिंगमध्ये होते। तर जेवढे पालकवर्गांचे म्हणजे जेवढे विद्यार्थी वेटिंगमध्ये होते त्यांना वेटिंग नंबर देण्यात आलेला होता। जसं की एखादं स्कूल आहे, फॉर एक्झाम्पल एक स्कूल घेऊ आपण की साईबाबा स्कूल आहे, यामध्ये वेटिंग 1, वेटिंग 2, 3, 4, 5 म्हणजे तुम्हाला कोणाला 2 भेटेल कोणाला 5 भेटेल। तर अशा प्रकारे वेटिंग नंबर सुद्धा देण्यात आलेला होता आणि अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे। तर आता पालकवर्गांनी वेट करा, उद्या सकाळी तुम्हाला लिंक देण्यात येणार। ठीक आहे, लिंक देण्यात आल्यानंतर तर 11 वाजता लाईव्हमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता आणि जशी काही अपडेट आली आपल्यापर्यंत तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। तर लॉटरी लागल्यानंतर आपल्या मुलाचा किंवा मुलीचा म्हणजे आपल्या पाल्याचा नंबर लागलेला आहे किंवा नाही तर कुठे चेक करायचं मी ऑलरेडी सांगितलेलं होतं, तरी बघू शकता इथे बघा अर्जाची स्थिती जे ऑप्शन दिलेला आहे इथे तुम्ही क्लिक करून सर्वात शेवटचं ऑप्शन आहे, इथे तुमचा अप्लिकेशन नंबर आहे तुमच्या फॉर्मवर, तो अप्लिकेशन नंबर टाकून जर गो केलं तर तुम्हाला तुमच्या पाल्याची संपूर्ण माहिती दिसून पडेल आणि तो सिलेक्ट झालेला आहे किंवा नाही हे सुद्धा माहिती दिसेल। सध्या तुम्ही चेक करत असेल तर नॉट सिलेक्ट अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसून पडत असेल। आम्ही अजून चेक केलेलं नाही आहे, आता उद्याला संपूर्ण माहिती आपण लाईव्हमध्ये चेक करू। तर RT मध्ये पालकवर्गांना आता प्रतीक्षा जी होती संपलेली आहे, उद्याला लॉटरी डिक्लेअर होणार। त्यानंतर 8 ते 10 दिवस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी देण्यात येणार। डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे तरीसुद्धा फ्रेशमध्ये उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ देण्यात येणार। त्याप्रकारे आपले डॉक्युमेंट्स रेडी करा आणि आपले व्हेरिफिकेशन करून आपला प्रवेश निश्चित करा। तर RT साठी आता जेही पालकवर्ग वेट करत आहे लॉटरीचा, तर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।